सरपंच हत्येच्या तपासासाठी नेमलेल्या एसआयटीच्या फेररचनेनंतरही धनंजय देशमुख नाराजच. हव्या असलेल्या 2 अधिकाऱ्यांचा अजून समावेश नसल्याची खंत. दुपारी 3 वाजता एसआयटी प्रमुखांशी चर्चा. संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी नवी एसआयटी. आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या नेतृत्वातच नवी टीम. आधीच्या एसआयटीवरती देशमुख कुटुंबियांनी घेतला होता आक्षेप. तेरा दिवसापासून सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला आज केस कोर्टामध्ये हजर करणार. सीआयडी कोठडीमध्ये वाढ की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष. कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याच्या हालचाली. शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव. उद्धव ठाकरेंना स्मारक समितीवरून हटवणं ही बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी. शिवसेनेच्या प्रस्तावावर संजय राऊत आक्रमक. शिंदे गटाला सत्तेची मस्ती आणि माज आल्याचा आरोप. पक्ष अडचणीत असताना ज्येष्ठ नेत्यांनी संयमाने वक्तव्य करावीत. खासदार संजय राऊत यांचा भास्कर जाधवांना सल्ला. शिवसेनेची काँग्रेस व्हायला लागली असल्याचा जाधवांनी केलं होतं वक्तव्य. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात ईडीचा तपास सुरू. प्रत्येक आरोपांची ईडी पडताळणी करणार सूत्रांची माहिती. जीवघेणा नायलॉन मांजाविरोधात राज्यभरात पोलीस आक्रमक. नाशकामध्ये विशेष पथकाकडून 28 जणांविरोधात 50 गुन्हे. अल्पवयीन मुलांच्या पालकांना अटक. नागपुरामध्ये उड्डाण पुलावरती 2 व्हीलर्सना नो एंट्री. जीवघेण्या नायलॉन मांजापासून बचाव करण्यासाठी दुचाकीस्वारांना सेफ्टी वायरचं कवच. सामाजिक संस्थांच्या मदतीने नागपूर पोलिसांचा अनोखा उपक्रम. नियमबाह्य आणि एलईडीचा वापर करून मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करा. मंत्री नितेश राणेंचे आदेश. कस्टम विभागाच्या 2 दिवसांच्या कारवाईत 2 बोटी ताब्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपत शौर्यभूमीला भेट देणार. मराठा सैन्याच्या शौर्याला करणार वंदन. पानिपतमध्ये साहसी खेळांना सुरुवात. राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ. सरसंघचालक भागवतांचं प्रतिपादन. पौष शुक्ल द्वादशी ही प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी करण्याचं आवाहन. आरईटी अंतर्गत प्रवेशासाठी आजपासून विद्यार्थ्यांची नोंदणी. राज्यभरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये तब्बल 1 लाख आरटीई प्रवेश क्षमता. 27 जानेवारीपर्यंत नोंदणीची मुदत. सोलापूरचे माजी महापौर महेश कोठेंचं प्रयागराजमध्ये निधन. कुंभमेळ्यातील पवित्र स्नानानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका. महाकुंभमेळ्यात आज साधू महंतांचं पहिलं शाही स्नान. सकाळी 10 वाजेपर्यंत 1,38,00,000 भाविकांचं अमृत संगमामध्ये स्नान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.